खोपोली, शिळगाव गाव येथील स्मशानभूमीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने नागरिकांना तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या. वाढलेल्या गवतामध्ये साप व इतर जनावरे फिरत असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या समस्येकडे खोपोली नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तसेच उद्यान विभागाचे निलेश लोखंडे साहेब आणि उपमुख्य अधिकारी रणजित पवार साहेब यांचे लक्ष वेधून शिळगाव स्मशानभूमी परिसराची तातडीने स्वच्छता करून वाढलेले गवत कापण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत अवघ्या 2 दिवसांत शिळगाव स्मशानभूमी परिसरातील वाढलेले गवत कापून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नमस्कार, मी पत्रकार शिवाजी जाधव. आज मी या आपल्या शिळगावच्या स्मशानभूमीमध्ये उभा आहे. कारण ज्यावेळी या स्मशानभूमीमध्ये वाढलेले गवत झाडं अशा पद्धतीने वाढले होते भयंकर. मी 8 दिवसापूर्वी पाहिलं होतं. तर मी नगरपालिकेमध्ये जाऊन उद्यान विभागाचे लोखंडे साहेब यांच्याशी संपर्कात साधला असता की या स्मशानभूमीत भरपूर गवत झाडं वाढलेले, तर ती कटिंग केली तर बरं होईल. तर त्या उद्देशाने त्या लोखंडे साहेबांनी त्वरित दखल घेऊन आज या स्मशानभूमीतलं संपूर्ण गवत कापलेलं आहे आणि सगळी साफ स्वच्छता केलेली आहे. त्याबद्दल नगरपालिकेचे आणि लोखंडे साहेबांचे आणि आरोग्य विभागाचे धन्यवाद.